नमस्कार मंडळी. तर आज आपण आलो आहे एका फार्ममध्ये. इथे आम्ही आज स्ट्रॉबेरी पिक करणार आहे. तर हे तुम्ही बघू शकता की पूर्ण या साईडला आणि या साईडला दोन्ही साईडला स्ट्रॉबेरीचं खूप मोठं फार्म आहे. सगळीकडे छान आता स्ट्रॉबेरीचा सीझन असल्यामुळे लाल रंगाच्या मस्त स्ट्रॉबेरी लागलेल्या आहेत. तर आमच्यासोबत आमची एक फॅमिली पण आलेली आहे सोबत. तसेच खूप लोक आलेले आहेत. तर आपण बघूया फार्म कसं दिसतंय. चला तर ही अशी स्ट्रॉबेरीची झाडं या शेतामध्ये लावलेली आहेत. तर आपल्याला लाल रंगाच्या स्ट्रॉबेरी शोधून घ्यायच्या आहेत. तर इथं तुम्ही बघू शकता खूप प्रमाणात लाल रंगाच्या स्ट्रॉबेरीज आहेत इथे. तर आपल्याला शोधून त्या घ्यायच्या आहेत. इथे बघू शकता पानांच्या आत लपलेल्या काही स्ट्रॉबेरीज आहेत. त्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते. स्ट्रॉबेरी पिकिंग म्हणजे काय, तर आपण शेतामध्ये जाऊन स्ट्रॉबेरी पिक करू शकतो. तर त्यासाठी बास्केटच्या साईजप्रमाणे पैसे द्यावे लागतात आणि बास्केट भरून स्ट्रॉबेरी आपण घेऊ शकतो. पण ते सोडून आपण तिथे अनलिमिटेड कितीही स्ट्रॉबेरी खाऊ शकतो. तर आहे ना खरंच मजा. शेतामध्ये जाऊन स्वतःच्या हाताने स्ट्रॉबेरी तोडून ती खाण्याची मजाच काही निराळी. आणि इथे मुलांना देखील खूप मजा येते बरं. तर इथे मुलं खूप एन्जॉय करतात. तर अमेरिकेमध्ये फक्त स्ट्रॉबेरीसाठीच हा ऑप्शन नाही, तर इथे ॲपल पिकिंग असतं, नंतर ब्लूबेरी, ग्रेप्स, पीच पिकिंग. तर असे वेगवेगळे फार्म्स आहेत आणि प्रत्येकाच्या सीझनप्रमाणे त्यांचं पिकिंग त्यांनी शेड्यूल केलेलं असतं. तसंच इथे पंपकिन पिकिंग देखील असते. तर पंपकिन आपण काही जास्त प्रमाणात घेऊ नाही शकत, परंतु तिथे फोटो खूप छान येतात. स्ट्रॉबेरी पिकिंग करून झालंय आणि तुम्ही बघू शकता अशा 2 आम्ही बास्केट घेतल्या होत्या. फुल भरून आमचे स्ट्रॉबेरी पिक करून झालेलं आहे. स्ट्रॉबेरी पिक करता करता आम्ही स्ट्रॉबेरीचा छान आस्वाद देखील घेतला. तर लाल स्ट्रॉबेरी एकदम छान, जराही आंबट नाही आणि खूप गोड आहेत. तर बघा आता या रेडी झाल्या आहेत घरी नेण्यासाठी. घरी नेऊन ह्या स्ट्रॉबेरीला आता तुम्ही म्हणाल एवढ्या स्ट्रॉबेरीचं करणार का, तर स्ट्रॉबेरीला आम्ही फ्रीज करू शकतो. तर आपल्याला त्यांना पहिले छान ड्राय करायचे, नंतर झिपलॉकमध्ये भरून त्यांना फ्रीजरमध्ये ठेवू शकतो आणि जेव्हा खायचं तेव्हा काढून खाऊ शकतो. तर असं हे आमचं स्ट्रॉबेरी पिकिंग आज झालेलं आहे.